मी तुम्हाला हनुमान जन्मोत्सवाची पूजा कशी करायची ते सांगणार आहे. दरवर्षी पवनपुत्र हनुमान जयंती चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला. हनुमानजींच्या वाढदिवसाला आपण जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणूया, कारण बजरंगबली अमर आहेत. या जगात हयात नसलेल्या व्यक्तींसाठी जयंती हा शब्द वापरला जातो. त्यामुळे आपण सर्वजण हनुमान जयंती न म्हणता हनुमान जन्मोत्सव साजरा करूया. हनुमान असे हे देव आहेत ज्यांच्या खऱ्या मनाने स्मरण केले तर भक्ताची प्रत्येक संकट दूर होते, म्हणून त्यांना संकटमोचन असेही म्हणतात. यावर्षी हनुमान जन्मोत्सव मंगळवारी दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी आलेला आहे. जेव्हा हनुमान जन्मोत्सव मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा त्यांचे महत्त्व अधिक वाढते, कारण हे दोन्ही दिवस बजरंगबलीला समर्पित आहेत. या दिवशी हनुमानजींची विशेष पूजा केली जाते. महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. तर पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 23 एप्रिल 2024 रोजी पहाटे 3:25 सुरू होईल आणि 24 एप्रिल पहाटे 5:18 पर्यंत असेल. यामुळे 23 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करायचा आहे आणि या काळात दिवसभर शोक मुहूर्त असतील, पण हनुमानजींचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला असे म्हणतात. म्हणून या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे करून हनुमानजींची पूजा विधीनुसार केली जाते. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी बजरंगबलीची विधीपूर्वक पूजा केल्यास इच्छित फळ मिळते. पण हनुमानजींची पूजा करताना रामाची पूजा करा, कारण भगवान श्रीरामाची पूजा केल्याशिवाय हनुमानजींची पूजा अपूर्ण मानली जाते. कारण श्री रामाचे महान भक्त हनुमानजी आहेत. हनुमानजींना राम हे नाव खूप प्रिय आहे असे म्हणतात. भगवान श्रीरामाच्या उपासनेने हनुमानजी प्रसन्न होतात. तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपण हनुमानजींची योग्य पद्धतीने पूजा कशी करायची ते पाहूया. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत. सकाळी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्म साजरा केला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते. भजन कीर्तन असते. जन्मावेळी झालेल्या हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटले जाते आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते. भाविक हनुमान मंदिरात जाऊन किंवा घरीही पूजा करतात. तर सर्वात आधी हनुमानजींच्या मूर्तीवर सिंदूर लावावा, त्यानंतर धूप दिवा नैवेद्य अर्पण करावा आणि मंत्र उच्चाराचा करून हनुमानजींची पूजा करावी. नंतर हनुमानजींची आरती आणि हनुमान चालीसा पाठ करून पूजा पूर्ण करावी आणि हनुमानजींकडे झालेल्या चुकांची क्षमा मागावी, तसेच आशीर्वादासाठी प्रार्थना करावी. बरेच लोक या दिवशी उपवास देखील करतात. जर तुमचा हनुमानजींचा व्रत असेल तर ते देखील करू शकता. या दिवशी हनुमान भक्तांनी हनुमान चालीसा, बजरंग बाण, सुंदरकांड आणि रामायणाचे पठण करावे. तसेच शनिदेवाची अशुभ स्थिती असलेल्या लोकांनी हनुमान जयंतीचे व्रत मंत्र जप केल्यास शनीचे दोष दूर होऊन त्रासापासून मुक्ती मिळते असे म्हणतात. या दिवशी जर हनुमानाला प्रसन्न करायचे असेल तर सुंदरकांड, हनुमान चालीसा, हनुमान अष्टक, बजरंग बाण अवश्य पाठ करावे. असे केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या अडथळ्यापासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच कोणत्याही संकटांना सामोरे जावे लागत नाही, कारण हनुमानला संकटमोचन असे म्हणतात. तुम्ही या दिवशी मारुतीचे श्री हनुमंत नमः जप अधिकाधिक करावा. यामुळे सुद्धा बजरंगबली प्रसन्न होतात. तसेच या दिवशी अनेक जण मारुती स्तोत्राचे पठण करतात. यात सुद्धा खूप फायदे आहेत. हे स्तोत्र पठण करणाऱ्याला धान धान्य, पशु, धन, संतती आणि संपत्ती या साऱ्यांचा आणि उत्तम रूप विद्यांतिकाचा लाभ होतो. या स्तोत्राच्या पठणाने भूत पिशाच आदी वाईट शक्तीचे बाधा सगळे रोग नष्ट होतात. तसेच सारी चिंता दुःख दूर होऊन आनंदाची प्राप्ती होते. त्यामुळे या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला हनुमानची यथाशक्ती पंचोपचारे पूजा करायची आहे. आपल्या भागामध्ये पूजेची जी पद्धत प्रचलित आहे त्यानुसार पूजा करायची आहे. मात्र हनुमानाला शेंदूर, रुईची पाने किंवा रुईची पानांची माळ, फुले आणि तसेच तिळाचे तेल मात्र या दिवशी जरूर अर्पण करावे. या दिवशी मात्र हनुमानाला तेल, रुई आणि शेंदूर वाहिले जाते. तसेच पंजरीचा प्रसादही दिला जातो. तसं आपल्या सर्वांना वाटते की आपल्या जीवनामध्ये कोणतेही दुःख नसावे, मानसिक त्रास दूर व्हावा, कोणतेही संकट आपल्यावरती येऊ नये. त्यासाठी आपण हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी
पूजेच्या वेळी हनुमान चालीसा, बजरंग बाण, सुंदरकांड, मारुती स्तोत्र यापैकी कोणतेही एक पाठ केल्यास आपल्याला मानसिक त्रास दूर होतो, मनाला शांती मिळते. जर तुम्हाला या सर्व पाठांचे पठण करायचे होत नसेल तर तुम्ही दिवसभर मोबाईल वरती लावून काम करता हे ऐकू शकता. जर तुम्हाला सर्व पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त हनुमान चालीसा म्हणा किंवा तुम्हाला संकटातून बाहेर पडायचे असेल तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी 21 वेळा मारुती स्तोत्र म्हणा. हनुमानजींच्या कृपेने संकट दूर होईल. हनुमंताला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते. या दिवशी हनुमानाला बजरंगबली, रामभक्त, अंजनीय, महावीर, पवनपुत्र, पवनसुत, केशरी नंदन अशा अनेक नावाने ओळखले जाते. हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे. हनुमानाला तेल, सिंदूर, रुईची फुले, पाने अर्पण करायची परंपरा आहे. हनुमानाला महादेव शिव शंकराचा अवतार मानला जातो. दशरथाच्या राण्याप्रमाणे तपश्चर्या करणाऱ्या अंजनीला हा पयास मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला असे म्हटले जाते. आपल्या हिंदू धर्मात हनुमान जन्मोत्सवाला विशेष महत्त्व आहे. हा सण शक्ती, भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी हनुमानाची यथायोग्य पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. यासोबतच भगवान श्रीरामही प्रसन्न होतात. कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होते. शास्त्रानुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी वानर राजा केसरी आणि माता अंजनी यांच्या घरी हनुमानांचा जन्म झाला. या दिवशी हनुमानांची यथाशक्ती पूजा केल्याने हनुमानाला सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. असा श्रीरामाचा महान भक्त हनुमानांचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. त्यामुळे दरवर्षी हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हनुमानांचा जन्म दिवस किंवा हनुमानाच्या जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करा. मंदिरात जाऊन किंवा घरच्या घरी विधिवत पूजा करा. तुम्हाला सुद्धा योग्य ते चांगले फळ मिळेल. धन्यवाद.